हॅलो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये अर्धसूत्री विभाजन किंवा मायोसिस हे कसं होतं हे बघायला सुरुवात केली होती आणि आपण त्याची पूर्वावस्था 1 किंवा प्रोफेज 1 कशी असते हे बघितलं होतं. हे समजून घेण्यावर आपण भरपूर वेळ घालवला होता कारण त्यामध्ये काही मनोरंजक गोष्टी घडल्या होत्या. म्हणजेच सूत्री विभाजन किंवा मायटोसिसच्या पूर्वावस्थेप्रमाणेच इथे केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झाली होती आणि डीएनएचं वलीभवन होऊन ते त्याच्या गुणसूत्र स्वरूपात आले होते. सेंट्रोसोम्सने त्यांची प्रतिकृती बनवली होती आणि ते पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना गेले होते. पण अर्धसूत्री विभाजन आणि त्याची पूर्वावस्था 1 यामध्ये एक मनोरंजक गोष्ट अशी होती की गुणसूत्रांची पारगती झाली होती आणि ही पारगती बऱ्यापैकी व्यवस्थित घडते. म्हणजे या समजातीय गुणसूत्रांच्या जोड्यांच्या समजातीय भागांनी पारगती केली होती, जे भाग गुणसूत्रांमध्ये समान जनुकांसाठी काम करतात. म्हणजेच त्या विशिष्ट जनुकाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत आणि या पारगतीमुळे लैंगिक प्रजननामध्ये आपल्याला विविधता किंवा व्हेरिएशन मिळतं. चला तर आपण आता अर्धसूत्री विभाजन पुढे सुरू ठेवूया आणि आपण हा अर्धसूत्री विभाजन भाग 1 बघतो आहे. तर याच्या पुढच्या अवस्थेला काय म्हणतील बरं? तर याच्या पुढच्या अवस्थेला मध्यावस्था 1 किंवा मेटाफेज 1 असं म्हणतात आणि ही जवळपास सूत्री विभाजनाच्या मध्यावस्थेसारखीच आहे. चला तर आपण पेशी काढूया. पेशीचं केंद्रकावरण नाहीसं झालं आहे त्यामुळे आपण ते इथे काढत नाही आहोत आणि सेंट्रोसोम्स हे पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना स्थलांतरित झालेले आहे. मध्यावस्थेमध्ये काय होतं हे आठवा बरं. मध्यावस्थेमध्ये ही गुणसूत्रे पेशीच्या मध्यभागी एका रेषेत यायला सुरुवात होतात. चला तर आपण गुणसूत्रे काढूया. हे एक गुणसूत्र जे 2 अर्धगुणसूत्री जोड्यांनी बनलेलं आहे आणि त्यामध्ये पारगती होऊन आईकडून मिळालेल्या गुणसूत्राचा थोडासा भाग आलेला आहे. हे होतं वडिलांकडून मिळालेलं गुणसूत्र. आता आपण आईकडून मिळालेलं गुणसूत्र काढूया, ज्यामध्ये पारगती होऊन वडिलांकडून आलेल्या गुणसूत्राचा छोटासा भाग आलेला आहे आणि हे आहे वडिलांकडून मिळालेलं दुसरं गुणसूत्र, ज्यांनी स्वतःची प्रतिकृती बनवलेली आहे आणि त्यामुळे ते आता 2 अर्धगुणसूत्री जोड्यांनी बनलेलं आहे आणि इथे आपण पारगती दाखवत नाही आहोत. कदाचित इथे ती घडली नसेल, म्हणजेच इथे कोणताही समजातीय पुनर्संयोग झालेला नाही आहे. तसंच आपण हे दुसरं आईकडून आलेलं छोटं गुलाबी गुणसूत्र काढूया आणि ही सगळी गुणसूत्रे त्यांच्या गुणसूत्र बिंदूवर जोडलेली असतील. आता काय होतं आठवा बरं. तर लवचिक प्रथिनांच्या धाग्यांचं किंवा तूर्कतंतूंचं एक जाळं बनायला सुरुवात होते, जे या सेंट्रोसोम्सला एकमेकांपासून दूर ढकलू शकतात. ते गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूवर पण जोडलेले असतात आणि ते गुणसूत्रांना या सेंट्रोसोम्सकडे ओढायला सुरुवात करतात. आता आपण म्हणतो हे इथे जोडलेलं आहे, हे याला ढकलत आहे, याला ओढत आहे, पण ही मजेशीर गोष्ट नाही आहे का की ही फक्त प्रथिने आहेत जे रासायनिक आणि आण्विक प्रक्रियांद्वारे गुणसूत्रांना पेशीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हलवण्यासारख्या मजेशीर गोष्टी करू शकतात, जेणेकरून आपल्याला शेवटी युग्मक किंवा गॅमिट्स मिळू शकतील, जे लैंगिक प्रजननामध्ये भाग घेऊ शकतात. ही एक खूपच अद्भुत गोष्ट आहे जी अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये विकसित झाली आहे आणि आपल्याला अजूनही हे सर्व कसं कार्य करतं हे पूर्णपणे समजलेलं नाही. आपल्याकडे काही मोटर प्रथिनं आहेत जी गुणसूत्रांना हलवण्यात मदत करतात आणि हे तूर्कतंतू त्यांच्या मार्गांनी गुणसूत्रांना घेऊन जाऊ शकतात आणि ही खरोखरच एक आकर्षक प्रक्रिया आहे. तर मध्यावस्था 1 मध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजेच सेंट्रोसोम्स पेशीच्या 2 विरुद्ध टोकांना गेले आहे आणि तूर्कतंतूंचं एक जाळं तयार झालं आहे, जे गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूंना आणि सेंट्रोसोम्सला जोडत आहे. आता याच्या पुढची प्रक्रिया काय असेल बरं? याच्या पुढची प्रक्रिया असेल पश्चावस्था 1. ही काहीशी सूत्री विभाजनासारखीच आहे, फक्त यामध्ये एक मुख्य फरक आहे. सूत्री विभाजनाच्या पश्चावस्थेमध्ये हे गुणसूत्र तुटून 2 अर्धगुणसूत्र वेगवेगळ्या दिशांना ओढल्या गेले होते. पण अर्धसूत्री विभाजनाच्या पश्चावस्था 1 यामध्ये
ही गुणसूत्र तुटत नाही, तर ही गुणसूत्रांची समजातीय जोडी वेगवेगळ्या दिशांना खेचल्या जाते. चला तर आपण आपले सेंट्रोझोम्स काढूया, जे पेशीच्या दोन विरुद्ध टोकांना आहे, आणि आपण आपलं तूर्कतंतूंचं जाळं काढूया. तर हे निळं गुणसूत्र कदाचित डाव्या दिशेला खेचल्या जाईल आणि गुलाबी गुणसूत्र उजव्या दिशेला खेचल्या जाईल. बरं, हे कोणत्या दिशांना खेचल्या जातील हे ऐच्छिक आहे, कारण आपल्याला जास्तीत जास्त विविधता हवी आहे. आणि आपण आपली लहान गुणसूत्रे सुद्धा काढूया. तर हे निळं गुणसूत्र कदाचित उजव्या बाजूला खेचल्या जाईल आणि गुलाबी गुणसूत्र डाव्या बाजूला खेचल्या जाईल. यालाच आपण असंही म्हणू शकतो की गुणसूत्र हलवली जात आहे आणि एकमेकांपासून दूर ढकलले जात आहेत. दोन्ही सेंट्रोझोम्स पेशीच्या विरुद्ध टोकांना पोहोचण्यासाठी एकमेकांपासून दूर ढकलता आहेत आणि हे तूर्कतंतू गुणसूत्रांना स्वतःकडे ओढण्याची एक मनोरंजक यंत्रणा आहे की नाही मजेशीर? ही आहे अर्धसूत्री विभाजन भाग 1 ची पश्चावस्था 1. सांगा तर पुढची अवस्था काय असेल? बरोबर, पुढची अवस्था असेल अंत्यावस्था 1 म्हणजेच टेलोफेज 1. तर ही जवळपास सूत्री विभाजनासारखीच आहे. यामध्ये परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिसला सुरुवात होते आणि आपल्या समजातीय गुणसूत्रांच्या जोड्या संपूर्णपणे वेगवेगळ्या झाल्या आहेत आणि त्या विरुद्ध टोकांवर गेल्या आहेत. आपल्याला हे माहिती आहे की अंत्यावस्थेमध्ये पूर्वावस्थेमध्ये जे झालेलं आहे त्याच्या उलट घडायला सुरुवात होते. म्हणजेच पूर्वावस्थेमध्ये आपल्या डीएनएचं वलीभवन होऊन तो त्याच्या गुणसूत्र स्वरूपात आला होता, तर अंत्यावस्थेमध्ये तोच उलगडायला सुरुवात होईल आणि तो त्याच्या क्रोमॅटिन स्वरूपात जायला सुरुवात होईल. तर हे आहे निळं गुणसूत्र, जे मला वडिलांकडून मिळालं होतं, ज्यामध्ये पारगती होऊन आईकडून मिळालेल्या गुणसूत्राची थोडीशी माहिती आली होती. हे आहे दुसरं गुलाबी गुणसूत्र, ज्यामध्ये पारगती होऊन वडिलांकडून मिळालेल्या गुणसूत्राची माहिती आली होती. आणि हे आहे छोटं निळं गुणसूत्र आणि हे आहे छोटं गुलाबी गुणसूत्र. ही सर्व गुणसूत्रे त्यांच्या क्रोमॅटिन स्वरूपात आहे. आता पूर्वावस्थेमध्ये जसं आपलं केंद्रकावरण नाहीसं व्हायला सुरुवात झाली होती, त्याच्याच विरुद्ध अंत्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पुन्हा निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि हे तूर्कतंतू देखील विरघळले आहेत. आणि सगळ्यात शेवटी परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस होऊन आपल्याला दोन वेगवेगळ्या पेशी मिळतील. आणि हे आहे आपलं अर्धसूत्री विभाजन भाग 1. यामध्ये आपण द्विगुणित गुणसूत्र असलेल्या एका पेशीपासून एकगुणित गुणसूत्रे असलेल्या 2 पेशींपर्यंत पोहोचलो आणि अजूनही आपण शेवटापर्यंत पोहोचलो नाही आहे. आपण फक्त अर्धसूत्री विभाजनाचा पहिला भाग बघितला आहे. आपण अशा एका पेशीपासून सुरुवात केली होती ज्यामध्ये द्विगुणित गुणसूत्रांची संख्या 4 होती. तर अर्धसूत्री विभाजन भाग 1 च्या शेवटी आपल्याला अशा 2 पेशी मिळालेल्या आहेत ज्यामध्ये एकगुणित गुणसूत्रांची संख्या 2 आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धसूत्री विभाजन भाग 2 बघूया. तो काय असेल विचार करा बरं. तो जवळपास सूत्री विभाजनासारखाच आहे. तर अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये या गुणसूत्रातून आपण अर्धगुणसूत्री जोड्या वेगवेगळ्या करणार आहोत, जे आपल्याला 2 जन्य गुणसूत्र देईल. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धसूत्री विभाजन भाग 2 कसा असतो हे बघूया. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.